टीनेजर मुलांनो, स्वतःचा शोध घ्या. मोठेपणी कोण बनणार आहेस तू? हा प्रश्न तुम्हाला आतापर्यंत कितीतरी वेळा अनेक लोकांनी विचारला असेल. पण मोठेपणी काय बनायचं ह्या विचाराच्या ऐवजी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की आयुष्यात काय करायचं आहे हे तुम्ही ठरवलं आहे का? कारण आज तुमच्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, क्लासेस आहेत, माहितीचा खजिना आहे. पण तरीही तुमच्यापैकी काही मुलं अजूनही गोंधळलेली आहेत. कारण त्यांनी अजून स्वतःचा शोध घेतलेला नाही आहे. आपल्याला काय आवडतं? कोणत्या गोष्टी करताना आपल्याला वेळेचं भान राहत नाही? कोणत्या कामातून आपल्याला आनंद मिळतो, समाधान वाटतं, ऊर्जा मिळते? हे प्रश्न मुलांनो तुम्ही स्वतःला कधीतरी विचारले का? तुमच्यापैकी काहींना चित्र काढायला आवडतं, काहींना खेळायला, काहींना लिहायला, काहींना बोलायला, काहींना लोकांमध्ये मिसळायला आवडतं, तर काहींना नवीन गोष्टींचा शोध घ्यायला आवडतं. प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी विशेष गुण हा असतोच असतो. पण अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःच्या मनाचा आवाज आपण ऐकायलाच विसरतो. मग मन म्हणतं, तिला माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास आहे, त्याला जास्त यश मिळतं आणि या सगळ्यात मुलांनो आपण स्वतःची ताकद विसरून जातो. आयुष्यात इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःची क्षमता ओळखण्याचा जो प्रवास असतो ना, तो खूप सुंदर असतो. त्याच्यासाठी नवीन नवीन गोष्टी करून पहा. काय होईल की पुस्तकं वाचलीत, खेळलात, लोकांना भेटलात, प्रश्न विचारलेत, काम केलं तर कधीतरी चुका पण होऊ शकतात. पण होऊ देत चुका. कारण प्रत्येक अनुभव मुलांनो तुम्हाला स्वतःला ओळखायला, स्वतःच्या आणखी जवळ जायला असा मदत करत असतो. जेव्हा तुम्हाला स्वतःची ओळख किंवा आवड सापडते, तेव्हा तुम्हाला कळतं की हे काम करायला तुम्हाला मनापासून आवडतं. आणि मग तुमच्या आयुष्याला एक दिशा मिळते, ध्येय मिळतं. एकदा का तुम्हाला हे ध्येय मिळालं ना, की तुम्ही अडचणींना घाबरत नाही. कारण तुम्हाला माहीत असतं की तुम्ही कुठल्या दिशेला जाणार. तुमचं ध्येय ना त्या समुद्रामध्ये उभ्या असलेल्या दीपस्तंभासारखं असतं. जसं जहाजाला वादळं येतात, लाटा येतात, अडथळे येतात, तरी लाईट हाऊस किंवा दीपस्तंभ मार्ग दाखवतं ना, तसं तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न निर्माण होतात, अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, तरीही हा ध्येयरूपी दीपस्तंभ तुम्हाला मार्ग दाखवत असतो. म्हणून मुलांनो, आजपासून फक्त एवढा विचार करा की मी कोण आहे, माझ्यात कोणते गुण आहेत, मला काय करायला आवडतं, मी जगाला काय देऊ शकतो. या प्रश्नांची मुलांनो उत्तरं शोधायला सुरुवात करा. उत्तरं लगेच नाही मिळणार, पण शोध सुरू ठेवलात ना तर दिशा मात्र नक्की सापडेल. जर मोठं व्हायचं असेल तर स्वतःचा शोध घेणं खूप आवश्यक आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमची ओळख सापडेल, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा मार्गही सापडेल. धन्यवाद.